ते हाताला आरामात कर. तिसरी भेटली ना आपल्याला. तिसरी बस झाला पाला. इस पॉइंट की बात कर रहे थे फकीर साहब. दरवाजा कशाने दरवाजा कसा भेटला. अडीच पाणी वगैरे आहे ना तो प्यायला. तेव्हा येतो. मस्त बिग साईजचा आहे. चिंबोरी चांगल्या साईजची असू शकते याच्यामध्ये नाही काय ना. हो. कैलासला एक तिकडे बिल भेटलेला भरपूर खोल गेला बोलते. हा पण भरपूर खोल गेलाय बघा. हात पण नाही पोचत. पाला किती पाहिजे तो बघा. हो गेला. गेला ना. हो इथून आहे ना बिल एकदम चांगला पडतोय. आपण इथंच बघू. आणि बिल पॅक करायचं असेल ना तर पाला कोणताही वापरू शकतो पण थोडा टाइम लागेल. आणि जर भांबुर्डीचा पाला वापरला तर खेकडी लवकर निघते. आपण हा हुंबराचा आणि ह्याचा शेरणीचा पाला घेतला. बिल चांगला गेलाय का. रेतीतली बिल आहेत ना गडसतात लवकर म्हणजे पॅक होतात. माती नाही ना ती. बाकी नाही पूर्ण रेती ती पटापट पडतंय त्या बिलात. पॅक होतो लगेच बिल. भरपूर खोल गेलाय. जाम बसले आतमध्ये. चिंबोरी आहे पण बसले भरपूर. ओढून पण येत नाही एवढी स्पीड बसली. हे बघा. हे बघा मस्त साईजची भेटली ना. पूर्ण मस्त गोणी झाली size. पहिली चांगली. हे दगड निघाला पाहिजे. हलके ते हाताला आरामात कर. तिसरी भेटली ना आपल्याला. तिसरी हे बघा तर भेटली परत एक खेकडी आपल्याला. रेतीमध्ये पूर्ण बसतात आतमध्ये. मोडून ठेवावं लागेल. हो. आपल्या पिशवी नाही आहे. पिशवी नाही आपल्याकडे. पाणी तर लागलाय खाली.
दगड आहेत ना आतमध्ये एकदम स्पीड बसले आहेत. पण बघ किती मोठी मोठी पिंडी. तेवढीच भेटते ही बघा. ही बघा आहे बरी साईज आहे पण घ्यासारखी आहे. पूर्ण पारे जाते एवढी पारे जाते आतमध्ये. जांभळीचा पाला घेतलाय पॅक करून. पाला काढायला लागला आपल्याला. मला वाटतं आपला तिसरा बिल असेल. बस झाला पाला. आपल्याला इथे एक बिल पॅक केलाय. इथं आपल्याला चांगल्या साईजची चिमुरी मिळू शकते ना कैलास. बिल चांगला आहे मोठा. 3 बिलं पॅक केलेत आणि आपल्याला 3-4 चिमुऱ्या मिळालेत बिलं उकरून. पूर्ण झोपलेला असेल तो. हा पूर्ण मासा. त्या बागेमध्ये एक बंगला आहे म्हणजे घर बांधलेलं आहे. तर तिथे बरीच लोक अशी राखणीला वगैरे आलेले. आंब्याची बाग आहे, काजूची बाग आहे तिथे. तर भरपूर लोक तिथून गेले. तिथं कोण म्हणजे तिथं कोण अजूनपर्यंत टिकलाही नाही म्हणजे राहिलाही नाही. त्या जागी आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आज आपली दोघांची, कैलासची आणि माझी. बघूया कशी रात्र जाते भूत बंगल्यातली. म्हणजे आपल्याला टेंट वगैरे लावायचा नाही आहे, डायरेक्ट त्याच्यामध्येच आपल्याला राहायचं आहे. आज नवीन काहीतरी अनुभव असेल आपला, नाही कैलास? हो. बघूया राहून. आणि इथून तो आपल्याला थोडाफार घर दिसतंय वरच्या साईडला. तर तिथेच आपल्याला राहायचं आहे ना कैलास? हो. आज नवीन काहीतरी बघूलाय. कॅम्पिंगचा आपण टेंटमध्ये बराच वेळा अनुभव घेतला आहे, पण तिथे वरती जाऊन आपल्याला राहायचं आहे. चला बिलं आहेत ते काढून घेऊ पहिले. भरपूर टाईम भेटले नव्हते आहे ना बिल. आतापर्यंतच आहे ना एक बिल फेल गेला. एक बिलामध्ये नाही भेटले आपल्याला. अजून 2 बाकी आहेत. इथला काढून बघूया. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असू शकते इकडे, कारण बिल भरपूर मोठा होता. हा येतं बारीक आहे रे. हे बघ म्हणजे पाहिजे तेवढी मोठी नाही भेटली पण मिळाली. उद्या अजून. आणि आता सध्या थंडीचा महिना चालू आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त खेकडे मिळत नाही. 3 बिलं पॅक केली त्यातली 1 खेकडी मिळाली. आणि नाही मिळायचं कारण म्हणजे ह्याला आहे ना भरपूर गरमी लागते. गरमीतून पाठोपाठ खेकडे मिळतात.
ह्याच्यामध्ये कोण राहत नाही, त्याचबरोबर वाघूळ, परत साप आणि मोठे मोठे पाले आहेत. तर त्यांच्यात आपल्याला राहायचं आहे ह्या जागी, नाही कैलास? हो. तर सगळं साहित्य आपण इथं आणलं आहे. इकडे आपण चूल वगैरे पेटवू आणि जेवण वगैरे बनवायचं आजचं आपल्या इकडं. इकडे मस्त कांदा कटिंग करून घेऊ. एक संध्याकाळ होईत चालली आणि इकडे भात वगैरे चांगला तयार होतोय. कटिंग वगैरे करून घेतले. खेकड्यांचा रस्सा मस्त की बनवायचा आज आपल्याला. तर इकडं आपलं टोमॅटो, मिरची, कांदा, लसूण सर्व कटिंग करून झालाय आणि तिकडं कैलासने भात पण रेडी करून घेतला लगेच. बघा इकडे भात एकदम तयार झाला. ह्या जागी आपण कॅम्पिंग केले ना, ही एकदम डेंजर जागा आपल्या इकडची मानली जाते. आणि ह्या ठिकाणी आहे ना बरेच जण राखवाली येऊन गेले ना कैलास. हो. तर कोण टिकला नाही तर म्हणजे सगळे निघून जायची, कारण ही जागाच तेवढी डेंजर आहे. कमीत कमी 5 ते 6 दिवस पण नाही टिकले तिथं माणसं. तिथेच आपली आजची 1 दिवसाची कॅम्पिंग असणार आहे. बघूया कसा आजचा अनुभव येतोय आपल्याला. कारण चारी साईडला आहेत ना खिडक्या वगैरे आहेत, पण त्या खिडक्याला ना दरवाजे वगैरे नाहीत. आणि एक दरवाजा आहे त्याला खिडकी नाही आहे लावायला, पॅक करायला. बघूया आजची कॅम्पिंग आपली कशी असणार आहे. डेंजर असा भूत बांगला वाटते, भूत बांगला. डेंजर एकदम भूत बांगला वाटते. इकडे नको आपण अख्खा गरम मसाला. हे मसाला तिखट आहे पहिला. रस्सा मस्तपैकी इकडे तयार झालाय. मीठ टाकून घेऊ. झालाय. जेवण आपला रेडी झालाय. आत्ता संध्याकाळीच चालले, म्हणजे 6:45 वाजले. काहीतरी टाइमपास बघू नये. पिक्चर डाउनलोड करून आणलाय कैलास नाही. खेकडे आपल्याला काय नाही मिळाले माहिती आहे.
ते बिलं पॅक केली ना त्याला अजून एक अर्धा तास तरी जास्त घालवलं पाहिजे. अर्धा तास घालवलाच पाहिजे होतं. तर खेकडे मिळाले असते आपल्याला. इथं दिसतं, अरे इथं वाघोल बसलेला. गेला तो वाघोल बसलेला. आता हा वाघोल निघून गेला इकडून. इकडे वाघला बसायची जागा आहे इकडं. आणि ह्या साईडला दाखवतो तुम्हाला, इथं पाल किंवा साप वगैरे काहीतरी राहत असेल ह्याच्यामध्ये. मेन वगैरे पडलेला आहे. हा बघा इकडे मेन वगैरे पडलेला आहे. अच्छा इस पॉइंट की बात कर रहे थे फकीर साहब. सुबेदार साहब साहब उस बकरवाल को बुला के लाओ. जी साहब. अच्छा इस पॉइंट की बात कर रहे थे फकीर साहब. मित्रांनो मस्तपैकी जेवायला इकडे आपले खेकडे भात रेडी झालाय. तर मस्तपैकी जेवण घेऊन आहे. डुकरं वगैरे आले असतील. ह्या टायमाला पण बघ खेकडे भरलेले आहेत. हो. जेवला कैलास अजून जेवतोय बघा. झाला जेवून मस्त. ब्लॉक आपण इकडे लावून ठेवलाय मस्त. बघूया चारी साईडून पॅक आहे सर्व. खिडक्या आहेत फक्त. चारी साईडून पॅक आहे. आणि आज आपल्याला दरवाजा लावायला लागेल. ओके. दरवाजाला खिडकी आहे पण ती लागत नाही. दरवाजा पूर्ण लागत नाही. दरवाजा पूर्ण लागत नाही. इथं खिडकी पण लावली असते मस्त एकदम सेफ राहिलो असतो. ओके ना काय हो. मित्र आहे ना. वाजले 9:15 वाजले. आणि झाले 9:15 झाले. झोपूया. झोप तरी येणार नाही लवकर ना. नेहमीच कॅम्पिंगला जातो ना तेव्हा झोप तरी येत नाही. कारण आहे ना इकडं बघा टेंट आपला पॅक तरी असतो. इकडे खिडक्या बघतायत पण खिडक्या पूर्ण खुल्ल्या आहेत. झोपूया तर घ्यायलाच. हो. झोपूया. आणि एवढा आणि इथं बंगल्यामध्ये राहण्याची म्हणजे एकदम डेंजर काम आहे. बघूया आजची रात्र आपली कशी जाते. कारण एकदम शांत वातावरण. एकदम म्हणजे एकदम शांत वातावरण. खिडक्या खुल्ल्या आहेत त्याच्यामुळं थोडीफार थंडी जाणवते नाही. खिडक्या खुल्ल्या आहेत त्याच्यामुळं थोडीफार थंडी जाणवते. बघूया आजची रात्र कशी जाते. वाघलं पण आहे तू. त्या साईडला वाघोल पण बसलाय पलीकडं. दरवाजा कशा दरवाजा कसं उघडला अरे नाही ह्याच्यात कसला आवाज आला हा. काय नाही वागला का.
किती 2 वाजलेत ना? अडीच वाजले. अरे वारीचं जगन. कसला रे कैलास आता? काय करत नाही लक्षात आलं, मी पण झोपेत होतो. कसला डुकरं विकरं आले असते काय चालत? काय बघ तिकडं. इकडे तर काय दिसत नाही. दव पडलाय हो. जाम पडला असेल आता. दव पडलाय बघ किती. दिसत पण नाही काय तिकडचा. चल झोपूया. काय होतं काय माहिती. नाही रे इकडं तर वाघूल आहे बाहेर. तू वाघूल बघायचं आहे. वाघूल बाहेरच आहे. वाघूल पण गायब झाला. कसला तरी आहे ना बाहेर असं चालण्याचा वगैरे आवाज आला नाही. वाघूल मला वाघाचा पण आला थोडासा आवाज. वाघूल ओरडतो ना तसा पण थोडाफार आवाज आला. आवाज ऐकला? कुठं आवाज येतोय ग? हो. चला झोपूया. ट्रेनमध्ये असल्यावरती एवढं काय वाटत नाही. चला झोपूया. आणि मित्रांनो थंडी पडली ना, भरपूर थंडी पडली. सकाळच खिडक्या वगैरे खुल्ल्या आहेत त्याच्यामुळे थंडी लागते भरपूर. आणि दव पण सकाळी भरपूरच पडतोय. कैलास मस्त झोपलाय. तोपर्यंत इकडे आपण चहा वगैरे बनवून घेऊ. कैलासला आता सकाळ सकाळ झोप लागली तर बघा. चांगलाच झोपलाय. थंडी पण लागते भरपूर त्याच्यामुळं चहा बनवून घेऊ पटकन. काय होतं कैलास? कशी झोप आली? नाही झोपावी. चला चहा बनवून घेऊया. तर बाहेर बघा सगळीकडे उजळला. आणि तर इकडून खाली उतरतात कोंडीमध्ये. खाली कोंड आहे त्या साईडला. त्याच्यामुळे आवाज येत होता भरपूर. ह्या साईडहून थोडा थोडा आवाज येत होता. उजळला भरपूर. नाही कैलास काय वाटतंय? चहा पिऊन घेऊ पहिली. चला चहा मस्त पिऊन घेऊया. चहा झाले. अजिबात नसते लागली. पूर्ण खिडक्या वगैरे खोलल्यात ना त्याच्यामुळे थंडी लागली. रात्री आहे ना झोप तर एकदम खास नाही आली. कारण थंडी पण भरपूर लागत होती. ट्रेनमध्ये कसं माहिती आहे पूर्ण पॅक असतो त्याच्यामुळे थंडी नाही लागत. आणि इथे खिडक्या वगैरे पूर्ण ओपन आहेत त्याच्यामुळे थंडी लागत होती. आणि आवाज येत होता ना बापरे डेंजर एकदम आवाज.
निघूया इथून. मजा आली कॅम्पिंगला पण. थंडी सकाळी भरपूर पडली. तर आजचा प्लॅन आपण काहीतरी वेगळं करणार आहोत ना, खेकडे वगैरे पकडायला जाऊ. तर मजा आली अशा पुराणी हवेलीमध्ये राहून. अशा घरामध्ये राहून लय भारी वाटला. काल आपण खेकडे आपल्याला कमी भेटले तरी पण मस्त आपल्याला दोघांपुरते झाले. मजा आली भरपूर. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. तर मित्रांनो चला चाललो फायनली घरी. मजा आली भरपूर अशा जागी राहून. मस्त वाटला पण भीती थोडी आणि थोडी मजा पण वाटली नाही अशा जागी राहायला. मस्त वाटलं. तर चला इथून जाऊया निघूया. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.